रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे जिवलग मित्र श्री सुशीलदादा मोजर यांचा वाढदिवस, त्या दिवशी कोणीही बॅनरबाजी करू नये असा सल्ला सुशीलदादा मोजर यांनी दिल्यामुळे अमीर मुजावर मित्रसमूह व तन्वीर शेख मित्रसमूह यांच्या वतीने साताऱ्यामधील पिरवाडीमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना शालेय उपयोगी वस्तू तसेच एहसास शाळेमध्ये फळ वाटप करून शाहूपुरीमधील भैरोबा मंदिर परिसरात 500 झाडांचे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला।
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरवाडी। जय शिवराय। आज या ठिकाणी जिल्हा प्राथमिक शाळा पिरवाडी या ठिकाणी सुशीलदादा मोजर उदयनराजे यांचे जिवलग मित्र यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आमिर भाई यांनी चांगल्या उपक्रम केलेला आहे आणि तन्वीर भाई आपले मित्र या मिळून यांनी जो उपक्रम केलेला आहे अतिशय चांगला आहे। आणि दादांचा वाढदिवस आज दादा बाहेर असल्यामुळे आज जे दादांचे जे कट्टर समर्थक आपण म्हणतो यांनी आज चांगल्या उपक्रम राबवलेला आहे आणि आपल्या शाळेला शालेय वाटप करणार आहे। तर माझं सर्वांना म्हणणं आहे की आपण बी लहान मुलांकडे विचारात करून म्हणजे लहान मुलांना जे काय लागतंय, आज आमच्या 2 शाळा आहेत त्या शाळेमध्ये एवढे गरीब परिस्थिती आहे की त्या शाळेत स्कॉलरशिपला बी मुलांना पैसे भरायला फी नाही। पण नक्कीच आम्ही आता त्यांच्या सहकार्याला आम्ही सांगणार आहोत आणि त्या शाळेला बी आम्ही भेट देऊ। जसं आज आमिरभाई मित्रसमूह यांनी जे केलेलं आहे आणि तन्वीरबाईंनी की शालेय वाटप केलेलं आहे, परंतु दादांना त्यांनी हे बी माझं असं म्हणणं आहे की ज्या शाळेमध्ये स्कॉलरशिप नाही म्हणजे 15 मुलं आहेत अतिशय गरीब आहेत यांना बी त्यांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करीन। आणि असंच यांनी कार्यक्रम वर्षानुवर्ष जर राबवत राहिला तर नक्कीच सातारा शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जे मुलांना लागत आहे शाळेमध्ये तर अशा ठिकाणी मदत केली पाहिजे, 100% केली पाहिजे। तर सुशीलदादांच्या वाढदिवसाला मी शुभेच्छा देतो उद्या आणि आपण वाटप करूया। उदयनराजे यांचे जिवलग मित्र सुशीलदादा मोजर यांचा उद्या वाढदिवस आहे, परंतु काही कामानिमित्त ते बाहेर गेले असता आज आपले जे कार्यकर्ते जे आहेत किंवा त्यांचे सहकारी आहेत आमिरभाई मुजावर मित्रसमूह आणि तन्वीरभाई मित्रसमूह तर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व विद्यार्थ्यांना फळ वाटपाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आणि मी शुभेच्छा देतो माझ्या संघटनेच्या वतीने आणि आपण फळ वाटपाचा कार्यक्रम आपण घेऊ। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।